2a बरोबर 3b बरोबर 4c असेल तर ABC चे गुणोत्तर काय असेल, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जेव्हाही विद्यार्थी मित्रांनो असा टाईपचा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत विचारला असेल तर त्याला सोडवण्याची योग्य पद्धत कोणती हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आपल्याला विचारलंय ABC या तिघांचं गुणोत्तर विचारलेलं आहे आणि इथे वरती आपल्याला काही माहिती दिली. मग तुम्हाला ज्याचं गुणोत्तर काढायचंय त्याला थोड्या वेळासाठी लपवायचं. मग इथं आपल्याला A चं गुणोत्तर काढायचंय म्हणून आपण A ला लपवलं. शिल्लक काय राहिलं B आणि C. त्याच्यासोबतचे अंक कोणते 3 आणि 4. मग यांचा करायचा आहे गुणाकार. 4 त्रिक किती होईल 12. हे झालं A चं गुणोत्तर. याच पद्धतीने B चं गुणोत्तर काढताना आपल्याला B ला लपवलं. शिल्लक राहिले A आणि C. त्याच्यासोबतचे अंक 2 आणि 4. मग 2 गुणिले 4 बरोबर किती होणार 8. आणि याच पद्धतीने शेवटी C आणि C चं गुणोत्तर काढताना आपल्याला C ला लपवायचंय. शिल्लक राहतील A आणि B आणि त्यांच्यासोबतचे अंक कोणते तर 2 आणि 3 यांचा गुणाकार किती होईल 6. मग ABC यांचं गुणोत्तर काय मिळतंय 12, 8 आणि 6. पण हे फायनल गुणोत्तर आहे का तर नाही. फायनल गुणोत्तर याच्यामुळे नाही की कारण याला आणखी संक्षिप्त किंवा छोटं करता येतं. मग कोणत्या संख्येने तिन्ही संख्यांना भाग जाईल तर 2 ने भाग जाईल. बेसख 12, बेचोक 8, बेत्रिक 6. म्हणजे फायनल गुणोत्तर काय मिळेल ABCचं 6, 4 आणि 3. पर्याय क्रमांक C हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या पद्धतीचं हे जर स्पष्टीकरण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल तर याच पद्धतीचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. कमेंट करून उत्तर नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.